पालक 10 ह्या चुका करतात आणि त्यांना ते कळतही नाही. अनेक पालक मला म्हणतात की आम्ही बोलतो पण माझा मुलगा किंवा माझी मुलगी ऐकतच नाहीये. पण प्रॉब्लेम या ठिकाणी थोडासा उलटा आहे. मुलं ऐकत नाहीत असं नाहीये, त्यांना ते कनेक्ट होत नाहीये हे आहे. चला पाहूया मुलांशी बोलताना काय आपल्याला बदलायचं आहे. पहिलं एक बदलायचं आहे की फक्त ऐकू नका, निरीक्षण करा. मुलं काय बोलतात तेच फक्त तुम्हाला ऐकायचं नाहीये, तर ते कधी कधी काय बोलत नाहीये ते पण तुम्हाला ओळखता येणं गरजेचं आहे. दुसरं आहे मूड ओळखा. त्यांचा टोन, त्यांचे बॉडी लँग्वेज हे वर्ड्स पेक्षा जास्त सांगतं. 3 शांत राहणं म्हणजे ताकद, ताबडतोब रिॲक्शन देणं म्हणजे कंट्रोल नाही, काम राहणं म्हणजे कनेक्शन वाढवणं आहे. प्रत्येक मूल वेगळं असतं, त्याला कम्पेअर करू नका, त्याला एक इंडिव्हिज्युअल म्हणून बघायला शिका. 5वं आहे स्वतःचे अनुभव शेअर करा. लेक्चर देऊ नका, मी असं हँडल केलं होतं, मी जास्त हे काम केलं होतं, असं नाही, शांततेत सांगायला शिका. 6वं आहे वेळ द्या. कम्युनिकेशन फक्त प्रॉब्लेम वेळी होत नाही, बॉन्ड असतो तो रोज तयार होणं गरजेचं असतं. 7वं त्याच्या नजरेतून बघा, तो असा का फील करतोय हा प्रश्न त्याला थोडेसे विचारायला शिका. 8वं आहे प्रश्न विचारा पण स्मार्टरित्या. का केलंस ऐवजी तुला काय वाटलं असं विचारा. 9वं आहे लहान गोष्टी कमी लेखू नका. तुमच्यासाठी त्या लहान असू शकतात पण मुलांच्यासाठी त्या मोठ्या असू शकतात. 10वं आहे ऍप्रिशिएशन द्या. फक्त चुका दाखवू नका, त्याने चांगले केल्यावरती त्याचं ऍप्रिशिएशन ही द्या. आता एक सिंपल असं एक सत्य मी तुमच्या समोर सांगणार आहे. कम्युनिकेशन म्हणजे फक्त बोलणं नाही आहे, तर कम्युनिकेशन म्हणजे कनेक्ट होणं आहे, हे लक्षात घ्या. जर पालकांनी अप्रोच बदलला तर मुलं बदलतात. कारण शेवटी मुलांना परफेक्ट पालक नको असतात, त्यांना प्रेझेंट असणारे पालक हवे असतात. चला तर हा रील थोडासा सेव्ह करा आणि आजपासून एक तरी टिप्स यातली वापरून बघा. आणि हो, मला फॉलो करायला अजिबात विसरू नका.